हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया शिंदे. मी माझं नाव सांगते कारण तुम्ही मला अजून ओळखत नाही. मी इथं स्वतःची तयारी करून घेत होते कारण एकदा घरातल्या कामांना लागलं की स्वतःकडे प्रत्येक बाईचं दुर्लक्ष होतं. मी इथे करत होते मेथीची भाजी. आमच्या नाशिकमध्ये मेथीची भाजी सध्या 10 रुपयाला आहे. मेथी पौष्टिकही आहे आणि आवडतेही, त्यामुळे मेथीचं सध्या आमच्या घरात येणं जाणं खूप वाढलं होतं. मेथीच्या भाजीचा सध्या पोरींना कंटाळा आला आहे. मग त्यासाठी थोडंफार त्यांच्यासाठी मेथीचे पराठे वगैरे असं वेगवेगळ्या रेसिपी करून मी त्यांच्या पोटात मेथीचं इंटेक वाढवले. त्यानंतर माझी शुभ्रा खेळत होती भांडी खेळत होती. आली माझी स्वरा आल्यानंतर मला स्वरा लेझिम करून दाखवत होती आणि मीही तिला माझ्या वेळेसची लेझिम करून दाखवत होते. माझी स्वरा डान्समध्ये, गाण्यात वगैरे अभ्यासात फार उत्तम आहे बरं. ह्या दोघी जणी निघाल्या होत्या क्लासला. मग त्या मला म्हटल्या की आई, आमची बायलोणेवर जरा रील बनवते का? रील बनवली. उत्तम डान्स केला दोघींनी. प्रतिसादही छान मिळाला. आम्ही स्वराच्या लेझिमसाठी कॉस्ट्यूम हवा होता, ब्लॅक जीन्स आणि पांढरी कुर्ती. त्यासाठी आम्ही नाशिक रोड शॉपमध्ये निघालो होतो. नंतर आम्ही दोघीजणी गाडीवर मोबाईल हातात घेत होतो. यावरून आम्ही दोघींनी ओरडाही खाल्ला. आम्ही घरी येणार त्यात मला आठवलं की मला तर शूज घ्यायचे आहेत वॉकिंगसाठी. मग मी जरा शॉपमध्ये शूज वगैरे बघितले आणि वॉकिंगसाठी छान असे शूज घेतले. शूज वगैरे घेतले आहेस, पण जरा वॉकिंगला वगैरे जाशील ना? हा शब्दही मी त्यावेळी ऐकून घेतला बरं. आम्ही घरी निघालो. घरी येताना आम्ही स्वरा शुभ्रासाठी पौष्टिक असा खाऊ घेतला. काजू, बदाम, अंजीर, खारीक असा खाऊ घेतला आणि त्यानंतर मी आले. स्वरा शुभ्रासाठी ढोकळा केला. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.